आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या मार्च पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली। यावेळी फडणवीसांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला। विरोधक खोटं नरेटिव्ह पसरवत असून लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना सुद्धा फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं। महाविकास आघाडी रोज बदनाम करतेय, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे असं देखील फडणवीस म्हणाले। आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत नेण्यात आला आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला। तो दलित समाजामध्ये झाला, तो आदिवासी समाजामध्ये झाला आणि विशेषतः विदर्भासारखं जे क्षेत्र आपलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये 30% दलित आदिवासी ही लोकसंख्या आहे, इथे याचा एक मोठा परिणाम झाला आणि आपल्या जागा त्या ठिकाणी कमी झाल्या। 1500 रुपयांनी काय होतं? अरे बाबा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, पण या देशामध्ये या राज्यामध्ये महिन्याला 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा, तर त्यांना समजतं। महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या 1500 रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं। हे सावत्र भाऊ आहेत, हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत। या सावत्र भावांपासून सावधानच राहावं लागेल। आज 1 कोटीपेक्षा जास्त, जवळजवळ 1.5 कोटीपर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे। येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येतील सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत। त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही। वेळी 4 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या, पण यावेळेस 4नी भागणार नाही, 5वी पण पाहिजे। 5वी जागा देखील आपल्याला या ठिकाणी निवडून आणायची आहे आणि म्हणून आपल्याला खालपर्यंत जावं लागेल।